हॅलो मित्रांनो, नमस्कार. माझ्या चॅनेलवर एक नवीन कथा पाहण्यात तुमचं स्वागत आहे. ही गोष्ट त्या वेळेची आहे जेव्हा मी BA सेकंड इयरमध्ये होतो. माझं नाव संजय आहे. माझं वय 22 वर्षे आहे. माझ्या बहिणीचं नाव रोशनी आहे आणि तिचं वय 21 वर्षे आहे. ती खूप सुंदर आहे. जी कोणीही पाहतो तो पाहतच राहतो. माझा एक मित्र आहे, त्याचं नाव पंकज आहे. आम्ही दोघं लहानपणीचे मित्र आहोत. पंकजची बहिणीचं नाव खुशी आहे. मला माझ्या मित्राची बहीण खूप आवडते. जरी मी तिच्यावर नजर ठेवली होती. तिचं घर माझ्या घराजवळच आहे आणि त्यामुळे तिच्या घरी मला नेहमीच ये-जा होत असते. तिची बहीण शहरात राहून शिक्षण घेत आहे, त्यामुळे तिचं पेहराव आणि राहणीमान मॉडर्न आहे. आम्ही दोघं गावातच राहतो, पण पंकजची बहीण खुशी शहरात राहते. तिचं पेहराव, तिचं कपडं आणि तिचं राहण्याचं तर मी खूप आवडतं. मी तिच्यावर फिदा आहे. जेव्हा ती गावाला येते तेव्हा मी तिचा चोरपणे निरीक्षण करतो. होळीचं सण होतं म्हणून ती गावाला आली होती. मी आणि पंकज दोघं मोठ्या प्रमाणावर नशा करणारे आहोत. एक दिवस मी माझ्या मित्राच्या घरी गेलो आणि तो म्हणाला, "चल, बस, पिऊ." मीही तयार होतो. पिऊनं मला दोनच गोष्टी खूप आवडतात, एक म्हणजे दारू आणि दुसरी म्हणजे माझ्या मित्राची बहीण. तिच्या घरी जाण्याचं कारणच त्या गोष्टीत होते. माझं एकच उद्दिष्ट होतं की मी तिच्या बहिणीला पाहू शकेन. तिची बहीणही खूप मनमौजी आहे, तीही मला पाहतच राहते. पण आजतागायत काहीच घडलं नाही. जसं आम्ही गेलो तसाच ती आम्ही दोघांसाठी पॅक बनवायला लागली. मी तिला डोळ्याने घुरत घुरत पाहत होतो. आज तिने लाल रंगाचा खूप सुंदर सूट घातला होता, ज्यात ती अतिशय सुंदर दिसत होती. मी तिला पाहत होतो, तोच माझा दोस्त म्हणाला, "तू नेहमी माझ्या बहिणीला घुरत असतोस." मी म्हटले, "आधीच तुमची बहीण इतकी सुंदर आहे." हे म्हणताच मी परत खुशीकडे पाहू लागलो. माझ्या स्तुतीने खुशी हसली आणि माझा दोस्त मला पाहत होता. खूप जास्त पिण्यानंतर मला काहीच समजत नव्हतं. मी नीट चालू शकत नव्हतो. तेव्हा खुशी म्हणाली, "पंकज, तू आज इथेच झोप." मी म्हटले, "खुशी, मी तर आधीच तयार आहे." त्यानंतर ती मला धरून दुसऱ्या खोलीत घेऊन गेली आणि मला पलंगावर झोपवून टाकलं. मी अतिशय नशेत होतो आणि ज्या पद्धतीने ती माझ्यासोबत वागली त्याने मला असं वाटलं की तीही मला आवडते. जणू आग दोन्ही बाजूंनी लागली होती. ती मला नेहमीच काहीतरी इशारे करत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा माझा दोस्त आधीच उठला होता. तो म्हणाला, "रात्री तू जास्तच प्यालास, त्यामुळे उशिरा उठलास. आता जा, तुझं बहीण तुझं इंतजार करत असेल." असं म्हणाला आणि माझा दोस्त म्हणाला, "आज संध्याकाळी पार्टी ठेवू, तुझं आणि तुझ्या बहिणीचं जेवण माझ्या घरीच होईल. संध्याकाळी बहिणीला तयार करून घेऊन ये." हे ऐकून मी खूप खुश होतो. म्हणजे आज परत पिणं मिळणार आणि परत खुशीला पाहता येईल. कदाचित काहीतरी घडू शकेल. जेव्हा मी घरी गेलो तेव्हा रोशनी माझ्याशी विचारू लागली, "रात्री तू कुठे होतास?" मी म्हणालो, "पंकजच्या घरी होतो. रात्री जास्त पिऊन झालं म्हणून तिथेच झोपलो." ती म्हणाली, "तुला माझी काही चिंता नाही का? सांगणंही तुझ्या दृष्टीने योग्य नाही." जेव्हा ती असं प्रश्न विचारते तेव्हा आणखी जास्त मनावर ताण येत होता. मी म्हणालो, "एक रात्री जर मी माझ्या मित्राच्या घरी झोपलो तर काय झालं? काही पर्वत पाडले नाही. आता परत आले आहे ना? आणि ऐक, संध्याकाळी पंकजच्या घरी जेवण आहे. तो आम्हाला दोघांना आमंत्रित केला आहे, त्यामुळे तू चांगल्या प्रकारे तयार हो." मी तिला म्हटलं, "तुला माहीत आहे ना की त्याची बहीण शहरात राहते आणि ती किती मॉडर्न आहे. तर तू चांगली तयार होऊन जा, म्हणजे थोडी इज्जत तरी राहील." ती म्हणाली, "ठीक आहे, मी तयार होईल." संघटनेचा वेळ आलं आणि माझ्या बहिणीने गुलाबी रंगाचा सूट घातला. त्यानंतर आम्ही दोघं पंकजच्या घरी गेलो. जसा मी पंकजच्या घरी पोहोचलो तो बाहेर हॉलमध्ये बसलेला होता आणि माझ्या बहिणीला खूप लक्ष देऊन पाहत होता. आज माझ्या बहिणी तीही खूप सुंदर दिसत होती. आम्ही दोघं जाऊन बसलो आणि मग मी म्हटलं, "यार, खुशी कुठे दिसत नाही आहे." "ती कुठे आहे?" तो म्हणाला, "किचनमध्ये आहे, जेवण तयार करत आहे. जा, तिला भेट." माझ्या मित्राच्या तोंडून ही गोष्ट ऐकून मी खूप खुश होतो. मी लगेच किचनमध्ये गेलो पण तिथे कोणीही नव्हतं. मग मी विचार केला, खुशी इथे नाही तर कदाचित ती तिच्या खोलीत असेल. मी चुपचाप तिच्या खोलीत गेलो. माझा दोस्त बाहेर बसून माझ्या बहिणीशी बोलत होता. मी तिच्या खोलीत गेलो आणि दरवाजा उघडलेला होता. मी आत झांकून पाहिलं तर ती कपडे घालत होती. आज तर ती जबरदस्त सुंदर दिसत होती. लाल रंगाच्या साडी आणि लाल रंगाच्या ब्लाऊजमध्ये ती अप्रतिम दिसत होती. मी म्हटलं, "खुशी, अजूनही तू तयार झाली नाहीस?" ती म्हणाली, "अरे, तू आलास तर."
एक काम कर, माझ्या ब्लाउजची दोरी बांध. मी खूप खुश झालो. मी कबसे हिच्या जवळ जाण्याचा एक मार्ग शोधत होतो. मी तिच्या मागे जाऊन दोरी बांधायला लागलो. ती मागून अजूनही जास्त सुंदर दिसत होती. मला माहीत होतं की ती मला स्वतःला स्पर्श करण्याचा एक संधी देत आहे. मी दोरी बांधली आणि मग म्हटलं, मी बाहेर जातो, तू लवकर ये. मी बाहेर आलो आणि लगेच माझा मित्र माझ्या बहिणीकडे खूपच वाईट नजरेने पाहत होता. तो तिला वरपासून खालपर्यंत न्याहाळत होता. मला लगेचच कळलं की कदाचित माझ्या मित्राला माझी बहीण आवडली आहे. आता तर मी आणखी आनंदी झालो होतो कारण ही माझ्यासाठी एक खूप चांगली संधी होती. जर माझ्या बहिणीच्या बदल्यात मला त्याची बहीण मिळाली, तर किती छान होईल. मग मी तिथे जाऊन माझ्या बहिणीला सांगितलं, तुला संजयची बहीण बोलवत आहे. हे ऐकून माझी बहीण आनंदाने तिच्याकडे गेली आणि मी माझ्या मित्राशी बोलू लागलो. मी त्याला विचारलं, काय रे? मी पाहिलं की तू माझ्या बहिणीकडे खूप लक्ष देऊन पाहत होतास. तो म्हणाला, नाही रे, तसं काही नाही. मी म्हटलं, मला सगळं समजतं ने, मित्रा. ते ऐकून तो हसला आणि म्हणाला, यार, तुझी बहीण खूपच सुंदर आहे. काश, माझी बहीणसुद्धा अशीच असती तर किती छान झालं असतं. तेव्हा मी त्याला म्हणालो, यार, मला तुझी बहीण आवडते आणि तुला माझी बहीण आवडते, तर आपण का नाही आपल्या बहिणींची अदलाबदल करू. हे ऐकून तो म्हणाला, अरे, तू काय बोलतोयस? हे कसं शक्य आहे? मी म्हणालो, मी तर खरं बोलतोय. मला तुझी बहीण खूप आवडते आणि तुला माझी बहीण आवडते. तर मग यात चुकीचं काय आहे? तू माझ्या बहिणीसोबत एक वेळ घालव आणि मी तुझ्या बहिणीसोबत. तो म्हणाला, हे खरंच होऊ शकतं का? मी म्हणालो, हो, नक्कीच होऊ शकतं. मी तयार आहे आणि तूही तयार आहेस. मग आम्ही दोघांमध्ये ठरलं की आपण दोघं एकमेकांच्या बहिणीसोबत एक वेळ घालवू. आज मी खूप आनंदी होतो कारण माझं स्वप्न पूर्ण होणार होतं. आम्ही सर्वांनी जेवण केलं. त्यानंतर मी माझ्या बहिणीला सांगितलं, तू असं कर, मला खूप दारू प्यायची आहे, तू घर जाऊन ये. ती म्हणाली, नाही, तूही माझ्यासोबत चल. मी म्हणालो, नाही, मला प्यायचं आहे, तू एकटी जा, मी नंतर येतो. जेवण झाल्यावर ती घरी गेली आणि मी खूप दारू प्यायलो. त्यानंतर माझा मित्र म्हणाला, रस्ता मोकळा आहे, माझी बहीण खोलीत आहे. तू जा. मीही त्याला म्हणालो, माझी बहीण घरी गेली आहे, तू माझ्या घरी जा. ती कदाचित लगेच तयार होणार नाही, पण तू तिला पटवून घे. माझा मित्र म्हणाला, ठीक आहे, मी तिला पटवतो. मग तो माझ्या घरी गेला आणि मी इथे त्याच्या बहिणीच्या खोलीत गेलो. जेव्हा मी तिच्या खोलीत गेलो, तेव्हा ती म्हणाली, तू इथे या वेळेस का आलास? मी म्हणालो, हो, आणि दार आतून बंद केलं. ती म्हणाली, दार तू आतून का बंद केलं? मी म्हणालो, माझं आणि पंकजाचं ठरलं आहे की तो एक वेळ माझ्या बहिणीसोबत घालवेल. आणि मी एक वेळ तुझ्यासोबत घालवण्यासाठी तुझ्या खोलीत आलो आहे. आणि तो माझ्या बहिणीकडे गेला आहे. हे ऐकून संजयची बहीण आनंदी झाली. मग मी तिच्या जवळ गेलो. ती आधीच तयार होती. तिच्यासोबत मी खूप केला आणि मला तिच्यासोबत खूप मजा येत होती. तिच्या अदाही खूपच कमाल होत्या. मी तिच्यासोबत करत होतो, इतक्यात माझा मित्र जोरजोरात ओरडू लागला, दार उघड. मी म्हणालो, काय झालं? तू तर माझ्या घरी गेला होतास. मग इथे कसा आलास? तो त्याचा डोकं दाखवत म्हणाला, हे बघ, तुझ्या बहिणीने माझ्या डोक्यावर काय केलं आहे. त्याच्या डोक्याला लागल होतं. तो म्हणाला, तुझी बहीण तयार नाही आहे. मी म्हणालो, ठीक आहे, तू चल माझ्यासोबत. मी तिला समजावतो. मी त्याला माझ्यासोबत घेऊन घरी गेलो आणि माझ्या बहिणीला विचारलं, हे काय नाटक आहे? चुपचाप याच्या सोबत राहा. जास्त नाटक करू नकोस, नाहीतर माझ्यासारखा वाईट कोणी नसेल. ती म्हणाली, तू इतका घाणेरडा भाऊ आहेस? स्वतःच्या बहिणीला आपल्या मित्रासोबत करायला सांगतोस? मला लाज वाटते की तू माझा भाऊ आहेस. मी तिला म्हणालो, तुला लाज वाटते, तर ठीक आहे. लाज वाटू दे, पण याच्यासोबत कर, कारण मला त्याच्या बहिणीसोबत वेळ घालवायचा आहे, म्हणून तुला याच्यासोबत राहावं लागेल. मी ते सगळं करू देतोय, त्याला करू दे. असं मी माझ्या मित्राला सांगितलं आणि त्याला खोलीत जाण्यासाठी सांगितलं. मी म्हणालो, दार आतून बंद करून घे. माझा मित्र आत गेला आणि मी बाहेर बसलो. काहीच मिनिटात खुशी माझ्या घरी आली. तिला पाहून मी आणखी आनंदी झालो. मी म्हणालो, खुशी, तू इथे आलीस? चला, इथेच करूया. आतमधले दोघं व्यस्त आहेत. मी तिच्यासोबत करू लागलो. थोड्याच वेळात आतून जोरजोरात आवाज आला. मी घाबरून दार उघडलं. पंकजला ती मारत होती. माझं काम झालं होत म्हणून मी पंकजला घेऊन तिथून निघून गेलो. मित्रांनो, ही कथा आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा.
बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.